हाय एव्हरीवन. तर मी वैशाली. मी आज तुम्हाला सांगणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची. तर चला बघूया आपण. इथं मी शेवग्याची पानं साफ करून धुवून घेतली होती. इकडे 2 कांदे आणि मिरची चिरून घेतली होती. तर तेल टाकून मी कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजून घेतले बघा. तर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी त्यामध्ये 2 टोमॅटो चिरून घेतले होते. तर त्यामध्ये 2 टोमॅटो चिरून घेतले, कारण त्या भाजीला जरा पाणी कमी सुटतं, त्यामुळे टोमॅटो टाकल्याने त्यात भाजी व्यवस्थित म्हणजे शिजली जाते. तर टोमॅटो जास्ती टाकू शकता तुम्ही अजून, पण माझी भाजी थोडी असल्यामुळे मी टोमॅटो कमी टाकले ते. आणि टोमॅटो आणि कांदा पटकन शिजण्यासाठी मी हे टाकून घेतले, नमक टाकून घेतले. तर बघा, हे मिक्स करून झाल्यानंतर चांगलं कांदा आणि टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण धुवून घेतलेली भाजी टाकायची. बघू शकताय तुम्ही, मिक्स करत आहे मी. तर भाजी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनिटं ते शिजवून घ्यायची. तर मध्ये मध्ये ते आपण हलवत राहायचं बरं का, नाहीतर ते करपून जाईल. तर 10 मिनिटं मी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकताय पूर्ण शिजलेले. तर अशा प्रकारे भाजी बनवून घ्यायची. नंतर त्यासाठी चवीला थोडीशी कोथिंबीर टाकली. भाजीत कोथिंबीर टाकत नाहीत, पण थोडी ही भाजी थोडी अशी वेगळी लागते, त्यामुळं मी कोथिंबीर टाकून घेतले, म्हणजे घरचे पण आवडीनं खातात, त्यासाठी मी कोथिंबीर टाकून घेतले. तर कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा कूट करून मी शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये टाकून घेतलाय. तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ, मटकीची डाळ भिजवून पण टाकू शकता, पण मला डाळ खायची नव्हती त्यामुळे मी डाळ टाकली नाही. तर बघू शकता आपली भाजी मिक्स कूट टाकून मिक्स केले मी. तर कशी छान दिसते बघा. आणि छान दिसण्यापेक्षा ना, ही भाजी पौष्टिक आहे, कारण याच्यामुळे शुगर कंट्रोल होते आणि वेट लॉस होतं. तर ही भाजी अशी शरीरासाठी खरंच खूप चांगले, त्यामुळं आठवड्यातनं एकदा तरी खाल्ली पाहिजे. आणि जरी नाही झालं आठवड्यातनं, तर महिन्यातून तरी एकदा खाल्ली पाहिजे. तर बघू शकता अशी भाजी चपाती सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता. तर मुलं पण माझ्या आवडीनं खातात बरं का, चांगली लागते भाजी. तर कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी, कमी साहित्यात आणि पौष्टिक भाजी? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.